साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ, हम तुम्हारे साथ, अरे हम तुम्हारे साथ है तो डरने की क्या बात है। विशाल भाऊंचा विशाल भाऊ विजय सो अर्जुन भाऊ जावा नंतर अरे ट्रॅफिक आपण अडवली तुमची गाडी पाठीमागे ओके. काय सांगा साहेब, आज साताऱ्यामध्ये आलात, जिल्हा परिषदेची निवडणूक चालू आहे, पंचायत समिती निवडणूक चालू आहे, आपल्या पक्षाची उमेदवार आहे, काय नक्की या इथे महाराष्ट्रामध्ये एकंदरीत झेडपी आणि पंचायत समितीचे इलेक्शन चालू आहे. मी आता सांगलीवरून येतो आहे आणि आजचा शेवटचा दिवस आहे. परंतु एक मी बघितलं की प्रत्येक ठिकाणी घराणेशाही प्रचंड मोठ्या प्रमाणात म्हणजे आमदार खासदार यांचे नातेवाईक याच्या पलीकडे कोणालाही या मोठ्या मोठ्या जे काही पक्ष आहेत त्यांनी कोणाला तिकीट दिले नाहीत. आमचं म्हणणं आहे की जनसामान्यातून आणि लोकप्रतिनिधी खऱ्या अर्थाने काम करणारी मंडळी निवडून गेली पाहिजेत आणि त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांची मुलं असतील किंवा शेतमजुरांची मुलं असतील किंवा कामगारांची मुलं असतील अशी माणसं दिलेली आहेत जी खऱ्या अर्थानं या इथे लोकांचं रिप्रेझेंटेशन करू शकतील. नाही तर आपण पाहिलं असेल की 5 वर्षांनी इलेक्शन झालं की मंडळी तोंड दाखवत नाही आणि त्यामुळे जो काही विकास व्हायला पाहिजे तो जिल्हा परिषदेच्या वतीनं तो कुठलाही दिसत नाही आणि त्यामुळंच आज या इथं जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशा पद्धतीचा हा लढा आहे. आणि मला आशा आहे की मी आता सांगलीवरून आलो, एकंदरीत लोकांमध्ये सुप्त भावना आहे की या इथं ज्या पद्धतीने ह्या धनशक्तीचा आणि ह्या घराणेशाहीचा वापर होतो आहे तो कुठेतरी बंद करून खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी निवडून देण्याची लोकांची मनीषा इच्छा आहे. आणि ही एक सुप्त लाट या महाराष्ट्रामध्ये यावेळेस आपल्याला इलेक्शनमध्ये दिसल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळेच आम्ही आशावादी आहोत की रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते आणि जे उमेदवार आहेत ते खऱ्या अर्थाने लोकांसाठी कार्य करणारी मंडळी आहेत आणि त्यामुळं ते निवडून येतील ही आमची अपेक्षा आहे. साहेब, आत्तापर्यंत आपल्या या सातारा जिल्ह्यामध्ये किती उमेदवार आहेत? या इथं आमच्याकडे 3 उमेदवार आहेत. आम्ही हा प्रयोग करतो, पहिल्यांदाच आम्ही इथे इलेक्शन लढवत आहोत आणि त्यामुळेच आम्ही हा प्रयोग करत आहोत. आणि मला आशा आहे की आमचा प्रयोग या सातारा जिल्ह्यामध्ये यशस्वी होईल अशी अपेक्षा आहे. काही दिवसापूर्वी साताऱ्यामध्ये नवीन फळी तयार झालेली आहे, महिलांची फळी असेल किंवा युवकांची फळी तयार आहे, त्यांच्यासाठी काय सांगा? मी त्यांच्यासाठी एवढंच सांगणार आहे की ही मंडळी तरुण आहेत, यांना काहीतरी क्रांती घडवून आणायची आहे आणि त्या दृष्टीने अत्यंत जोमानं कामाला लागलेले आहेत आणि त्यामुळं मला खात्री आहे की या इलेक्शनमध्ये त्याचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळेल. जे स्थानिक पक्ष असतील किंवा जे राज्य पातळीचे पक्ष कुठंही युती न करता आपण एकला चलोची भूमिका आपली होती. नाही, आमचा प्रयत्न होता, परंतु काय आहे की हे मोठे पक्ष त्यांच्या प्रस्थापित लोकांना आणि प्रस्थापित जे काही नेते आहेत त्यांच्याच मुलांना आणि नातेवाईकांना तिकीटे देतात. या आमचा प्रयत्न असतो की तळागाळातला जो कामगार, अल्पसंख्याक, इतर जाती धर्मामधला असा माणूस देऊन त्याला ह्या सत्तेवर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. जो म्हणजे सत्ता संपत्तीपासून आत्तापर्यंत वंचित असलेला जो समाज आहे त्याला सत्तेवर घेऊन जाण्याची आमची इच्छा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे. धन्यवाद.